आज कायची गोट सांगता मग आबा सांगा ना एखादी. नसती आपत ऐकता का तुम्ही? थांबा. आता तुम्हाला माहित आहे खेडेगावात काही बी झालं की भलकेशे लोक जमा होतात. सरप म्हटला की विचारूच नका. सरप मग हितभर असो की हातभर असो, सरपाची बोंब झाली की त्याची मारणारे कमी आणि पाळणारेच जास्त. ते बी भयान लोक निवड सुचून देत. आता काय सांगू का गडबड करते लेखाचं. अशीच गोट आहे. आता मालटाचं घर साऱ्याला माहित आहे, साऱ्या गावच्या शेवटी आहे. त्याच्या घराच्या मागं आखर, इकून तिकून इंदाच्या गंग्या, बेजात व्हायचं. इतकं ऐकनातलं घर, पण अजून बी त्याच्या घरी सरप म्हणून दिसला नाही. वामण्याच्या घरी कोणी तसं जात नाही. का म्हणून की साऱ्या घराच्या आजूबाजूनं झाडाची सावली, त्याच्या घरी लाईन नाही. त्याच्यानं त्या टिमटिम कंदिलानं घरातलं काही दिसत नाही. सर्वात महिन्यातली गोट आहे. जिकडे तिकडे हिरवं रान. सोमवारचा दिवस होता. वामण्याच्या लक्ष्मीले घरात मोठाचा मोठा सरप दिसला. वामण्या घरी नव्हता. सरप दिशे तर तिनं मोठ्यानं आरू ढोकली. शेजारी पाजारी जमा झाले. लोकांनं इतकी गर्दी केली की वामण्याच्या घरी सारं गाव जमा झालं. सरप निरा घरोघरो घरात फिरे. सरपाले वाटला दिसे सरप मोठा होता, त्याच्यानं त्याला एवढं मोठं छिद्र कसं सापडी. म्हणून सरप निवळ घरात फिरू हैराण झाला होता. त्याच्यात लोकांचा कल्ला हल्ला दागडो, त्याच्यानं तो अधिकच बावळला. सारे लोक सरप पाहायला आले म्हणून गुन्हाबोले वाटलं चला आपण बी जावा. म्हणून गुन्हाबोहानं डोळ्याला चष्मा लावला आणि पटवा सोडून रस्त्यानं बांध घात चालले. असं करता करता वामण्याच्या घरी आले तर तिसा भलकेशे लोक जमा व्हायला होतेच. सरप लोकायला पाहून फारच बावडला होता. तो निरा फुसकारेच मारे. त्याच्यानं मारणाऱ्याची हिंमत ना होय. गुन्हाबोहा तरी पोचल्यानं पोट्टेली हिंमत आली. चला बे हटा ना, काय आहे तुमचं, चला बाकीचे भैरवा. असं म्हणून गुन्हाबोहा दरवाजाजवळ गेले. सरप मारणारे साऱ्या गावातले पट्टे जमा झाले होते. कोण भाला, कोण सांग, कोण मोठे मोठे धनगुळा आणले होते. पण सरप खंब्या एवढा असल्यानं कोणाची हिंमत ना होय. आता गुन्हाबोहाचं स्वतःचं काही खरं नाही. स्वतःला भलकसा भेव लागते, मग दुसऱ्याला टेन्शन द्यायची काय गरज. पण लोकांले चढून द्यायला फार पटायत. पाटलाचा शंकर आहे, मोठी कानालगोत काळी घेऊन उभा होता. त्याला गुन्हाबोहा काय म्हणते, अरे शंकर्या, काळी फक्त लोकांना दाखवायला आणली काय? शंकर्या म्हणे नाही राजा, सरपच लय मोठा आहे. मग काय सरपाला सोडता काय? आम्ही जवानपणी किती मोठा अजगर असो की सरप असो, त्याला मारल्या वगैरे सोडच नाही. असं टेन्शन गुन्हाबोहानं दिल्याबरोबर शंकर्या टपला आणि सरपाच्या शेपटावर जोरदार टपोरा हाणला. मग काय पुसता, सरप निरा उभाच राही. अरे बापा, निरा सरप उभा राहिला. घर इकडे पाय तिकडे पाय, निरा साऱ्या घरात फिरेतो. त्यानं भाऊ जोरजोरानं फुसकारे मारणं सुरू केले. लोक आपापला जीव घेऊन बाहेर पळाले. पैता कोणाच्या तरी धसाड्यानं गुन्हाबोहा दरवाजात जाऊन पडला. साऱ्या बाहेर पळणाऱ्यानं गुन्हाबोहाले चांगलं तोडताड केलं. गुन्हाबोहा लय कल्ला करे, अबे मी चललो रे, मला उठू देणारे मी. पण कोण ऐकते, अति तर पयाची पडली होती. गुन्हाबोहा तर काही झालं तर लोकांना काय घेणं देणं. शंकरानं रट्टे मारणं चालूच ठेवले. आता अनाशे शंकराच्या काळीले वामण्याच्या बुड्याचं धोतर अटकलं. ते सरपाच्या अंगावर पडलं. सरपानं त्या धोत्राले फटके मारता सरपाचे दात त्या धोत्रात अटकले. पुरा सरप त्या धोत्रात गुडला. मग शंकरानं रट्टे मारू धोतर लाल गेलं म्हणून सरप मेला. साऱ्या लोकांनी तो सरप डोळे भरून पाहिला. सरप जुनाट होता, 5.5 फूट होता. बल्लीसारखा जाळा होता. लोकांनी डोळे भरून सरप पाहिले. शंकराला शाबासकी दिली. शंकर्या मग गुन्हाबोहाले पाय कुठे आहेत तर त्याची नव्हता म्हणून शंकर्या त्याच्या घरी गेला. तर गुन्हाबोहाची बायको बुवाची पाठ दाबून राहिली होती. काय चाललं हो गुन्हाबोहा, काय राजा तो सरप पाहून घ्या डोळे भरून. खरं तुम्ही हिंमत दिली राजा मले, म्हणून मी तो सरप मारला. बे तूच पाय तो सरप, मी कान धरतो. यापुढे सरप पाहायला कोणाच्या घरी येणारही नाही आणि कोणाला हिंमत देणारही नाही. अशी
नसती आपत झाली की विचारूच नको. त्यापासून गुन्हा बोलायला पाहिलं की म्हणतात आबा चालता का सरप निघाला, तर आबा जो काळी घेऊन मागायला लागतात पोट्टेच्या. आबाला त्या सरपाचीच खेळ पाळली लोकांना. का मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. भेटू पुढच्या व्हिडिओत.